नाही हो, काहीतरी चुकतंय. हे जरा वेगळं आहे. अहो असं नसतं हो. वडाला बायका फेऱ्या मारतात ना, मग पुरुषांना हे काय सुचलं? पौर्णिमेची पूजा करून नवऱ्यासाठी प्रार्थना करतात. त्याच पद्धतीने पुरुषांनी सर्वांनी एकत्र येऊन वडाची पूजा करून वटपौर्णिमेनिमित्त हीच पत्नी 7 फेरे मारून हीच पत्नी जन्मोजन्मी आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना केली. अहो भाऊ, ते कळलं हो, पण वडाला फेऱ्या मारण्याचं नक्की प्रयोजन तरी काय? महिलांनी प्रत्येक वटपौर्णिमेला जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे असा व्रत केला जातो. परंतु त्याच महिलांसाठी आजकाल अत्याचार, त्यांच्यावर अन्याय होत असतो. म्हणून आपणही महिला आपल्यासाठी जर जन्मोजन्मी हाच पती म्हणू देत, तर मग पुरुषांनी का नको आपल्याला महिला ही आपली जन्मोजन्मी हीच पत्नी असावे. अशा एका अर्थाने काल सगळे आम्ही एकत्र बसल्यानंतर निर्णय घेतला पिंपरी चिंचवड शहरामध्ये की बुवा एक नवीन पायंडा आपण पाडूया की आपली महिला बी आपली पत्नीला बी आपण जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे असा आपण या ठिकाणी वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रार्थना करूया. काय सांगताय, मन भरून आलं राव. कधी पुरुषही आपल्या भोवती फेऱ्या मारतील असं या झाडांनाही वाटलं नव्हतं. ज्यांच्या त्यांच्या बायकांची गोष्ट तर दूरच. काही आगळा वेगळा उपक्रम नवी सांगवी येथे राबवण्यात आला. तसेच पुरुषांनी याला खूप मनापासून प्रतिसाद दिला आणि जन्मोजन्मी हीच पत्नी मलाही मिळावी म्हणून त्यांनी वडाला प्रदक्षिणा घातल्या आहेत. त्याचं खरंच पुरुषांचं पण कौतुक करायला हवं. बापरे, एरवी तक्रारीचा पाढा वाचणाऱ्या बायकोकडून अशी कौतुकाची थाप मिळाल्यानंतर बिचाऱ्या पुरुषांनाही आनंदाश्रू अनावर झाले असतील. एका कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते. तसंच आता या लोकांनी असं सांगून दिलं आहे की प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये तिला घाबरण्याची किंवा कुठल्याही ह्याची हे राहणार नाही. खरंय ताई, तुम्ही आहात म्हणून यांचा पतंग भरकटत नाही. म्हणूनच त्या पतंगाचा दोरा वडाच्या हाती तुम्ही दिलाय. आता पुरुषांनीही बांधलेला हा बंधनाचा दोरा रोजच्या नात्यातही तितकाच घट्ट राहावा याच शुभेच्छा. नाझिम मुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड.